नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपलं खरबूजचा प्लॉट पण आहे. आपण कलिंगड पण लावतोय. एक प्लॉट आपलं लागवड पण झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी आधी पण बोललो होतो, की आपण 4 एकरचं कलिंगडची लागवड यंदा करणार आहोत. कारण कुठं ना कुठं येणारी संधी चांगली असणार आहे. आपला एक अंदाज आहे. आपण एक मार्केट बघितलंय. पण बघूया नशिबाच्या गोष्टी आहे. रेट मिळाला तर चांगला मिळेल, नाहीतर आपलं जेमतेम जे असतं ॲव्हरेज रेट ते तर आपल्याला कधी पण मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, आपली 4 एकरची कलिंगडची लागवड होती. आपण एक सोबत ती लागवड करणार होतो. पण आपण कुठं ना कुठं एक सोबत लागवड ही टाळली. कारण 4 एकर एक लागवड जर केली आणि आपण जर मंदीत सापडलो, की आपलं पूर्ण 4 एकरची हार्वेस्टिंग एक सोबत होईल आणि पूर्ण 4 एकरची हार्वेस्टिंगचं हे मंदीमध्ये सापडणं म्हणजे खूप मोठं नुकसान आहे. त्याच्यामुळं आपण 2 टप्पे पाडले. आधी 2 एकरची आपण लागवड करून घेतली आणि आता आपण या 8 ते 10 दिवस त्या प्लॉटच्या लेट आपण ही 2 एकरची लागवड करणार आहोत. जेणेकरून आपलं जर स्टार्टिंगचं प्लॉट जर मंदीत सापडलं, तर आपलं सेकंड प्लॉट हा तेजीत सापडणार एवढं आपल्याला माहीत आहे. आणि जर आपलं पहिलं प्लॉट जर तेजीत सापडलं, तर दुसरं प्लॉट आपलं मंदीत सापडू शकतो. एक अंदाज आहे. आणि दोन्ही प्लॉट आपले तेजीत सापडले, तर मग तर पाहायचंच काम नाही. मग एकदम चांगल्या प्रकारे आपलं काम होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण नियोजन केलंय आणि आता आपल्या या 2 एकरची लागवड करायची त्याची आपली पूर्ण तयारी चालू आहे. बघू शकता तुम्ही आपण नळ्या पूर्ण टाकून घेतल्या. उद्या आपली मल्चिंग टाकायला सुरू होणार आहे आणि लगेच आपण परवा ही लागवड करणार आहोत. म्हणजे आपण जे 2 एकरची लागवड केली त्याचे हे 8 ते 10 दिवसानं आपण लेट केलंय. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही पण नियोजन करत चाला. जेणेकरून तेजीमध्ये सांभाळता येईल. कोणताही एक प्लॉट हा तुमचा तेजीत आला तर मंदीतल्या प्लॉटची ती बरोबरी करून घेत असतो. एक सोबत न टाकता 2 टप्प्यामध्ये तुम्ही प्लॉट टाकत चाला. जेणेकरून तुमचा भरपूर असा पैसा बनेल आणि लॉसमध्ये येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम.